खूप कॉन्फिडेंट असते की चल आपण करूया. त्यामुळे लाटा आल्या आणि नाकातोंडात पाणी गेलं. त्यामुळे ते झालं असं, आयु ओके करून इतक्या चुकीच्या व्यक्तीला तू हा प्रश्न विचारलाय. सो मला तर त्यांनी गृहीत धरलं होतं की हे तू करशीलच, पण त्यांनी पूजाला पण गृहीत धरलं होतं की ती पण करेल. त्यामुळे त्यांनी तिला विचारलं नाही की तू करणार आहे, त्यांनी डायरेक्ट सांगितलं. आणि आम्ही त्या छोट्याशा विमानातून वर गेलो आणि तिकडे मला रडू फुटलं ना आणि थांबेच ना, म्हणजे कॅमेरा रोल आहे मला दिसतंय आणि त्यात मी रडते. नमस्कार, मी विनोद घाटगे. ABP माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझं एक अत्यंत आवडतं वाक्य आहे, ते कोणाचं आहे नेमकं मला माहिती नाही, पण मी कुठेतरी वाचलं होतं की एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. हे वाक्य मला आठवलं ज्या क्षणी मी सखे ग साजणी या सिनेमाचा ट्रेलर पाहिला. तो पाहिल्यानंतर जे सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर किंवा माझ्या मनात काय आलं असेल तर ते हे वाक्य होतं. आणि त्याचीच गोष्ट सांगण्यासाठी आपल्यासोबत सखे ग साजणीची टीम आहे. खूप स्वागत तुमचं ABP माझामध्ये. थँक्यू विनोद. आणि पूजा, अभिजित आणि अर्थात प्रार्थना. सखे ग साजणी, जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की एकांतात प्रश्न पडतात आणि प्रवासात उत्तरं सापडतात. असं काहीतरी उत्तरं सापडण्याचा प्रवास मला हा ट्रेलर पाहिल्यानंतर दिसतोय. अर्थात तो सगळा प्रवास तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आता तुम्ही एन्जॉय केला असेल, कॅमेऱ्याच्या मागेही एन्जॉय केला असेल. त्या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहेच. पण प्रार्थना, सगळ्यात आधी तुझ्यासाठी हा सिनेमा वेगळ्या अर्थाने स्पेशल आहे. सो त्याबद्दल मला जरा सांग ना आधी. नाही, खरंच, कारण लग्न होऊन 7 वर्ष झाली आहे, पण मी आणि अभिनी कधी एकत्र फिल्म केली नव्हती. म्हणजे वेबसिरीज त्यांनी केली होती, दॅट वॉज अ हिंदी वेबसिरीज, ग्लिटर नावाने. या सिनेमाचा दिग्दर्शक म्हणजे प्रार्थनाचा नवरा अभिषेक जावकर. येस. सो मग जेव्हा त्याच्या डोक्यात हा सब्जेक्ट ॲक्च्युली खूप आधीपासून होता, पण त्याला ते कळत नव्हतं की तो कसा कन्सीव्ह करेल का काय असेल. त्याला ते नेहमीच, तो जेव्हा पण कधी थायलंडला गेला होता त्याला असं वाटायचं की मला थायलंडला एक फिल्म करायची. कारण अगेन थायलंडला त्यांनी त्याआधी खूप ॲड फिल्म्स केल्या आहेत आणि त्यांनी त्याची एक हिंदी फिल्म जी केली होती ती पण त्याला थायलंडला करायची होती, पण संभाव ती झाली नाही. ती गोव्याला त्यांनी केली. पण तेव्हापासून त्याच्या डोक्यात एक सब्जेक्ट होता फ्रेंड्सला घेऊन, जो त्याला थायलंडला करायचा. तर तो मला नेहमी म्हणायचा की आपण असं फ्रेंड्सला घेऊन काहीतरी करू, असं डोक्यात आहे. आणि मग पूजाच्या लग्नाच्या वेळेला आमची फ्रेंडशिप त्यांनी बघितली आणि त्याला खूप अशा त्या 2 मुली, मी आणि पूजाच दिसलो. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं मला दुसरे कोण दिसतच नाही. म्हणजे माझ्या खूप दुसऱ्या इंडस्ट्रीतल्या मैत्रिणी आहे, पण त्याचं म्हणणं असं होतं की नाही, तुझी आणि पूजाची जी फ्रेंडशिप आहे ना, तीच मला इथे दिसती आणि तुम्हीच दोघी ते छान करू शकता. सो मला तर त्यांनी गृहीत धरलं होतं की हे तू करशीलच, पण त्यांनी पूजाला पण गृहीत धरलं होतं की ती पण करेल. त्यामुळे त्यांनी तिला विचारलं नाही की तू करणार आहे, त्यांनी डायरेक्ट सांगितलं की पूजा ही तू दिसते. आणि अभिजितचं असं झालं की मी आणि अभि ऑफकोर्स एक 10 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि आम्ही 13 वर्ष ॲक्च्युली आपल्या फिल्मला. आमची पहिली फिल्म जय महाराष्ट्र डाबा बटिंडा. सो 13 वर्ष झाली त्याला. पण आम्ही नंतर एकत्र, आम्हाला असं खूप झालं होतं की नंतर आम्ही खूप फिल्म्स करू, आमची जोडी हिट होणार हे ते, पण तसं झालं नाही. आम्ही एकत्र कामच करू शकलो नाही. आणि मग नंतर मी जेव्हा माझी तुझी करत होते तेव्हा त्याचा पण एक टेलिव्हिजन शो होता. आम्ही दोघे भेटायचो आणि तेव्हा डिस्कस व्हायचं की अरे परत एकत्र काम करायला हवं. आणि मग जेव्हा त्याचा शो संपला त्याच्यानंतर तो म्हणाला अरे खरंच आता काहीतरी छान करायचं आहे. आणि मी त्याला नेहमी म्हणायचे प्लीज मला हवं तू माझ्या नवऱ्याला भेट. कारण माझा नवऱ्याचं असं आहे की मित्र झाला तर तो आयुष्यभराचा मित्र, आणि नाही झाला तर त्याचं पटतच नाही. तो समहाव ह्याला भेटला पूजाच्या लग्नाला, अगेन फ्रेंडशिप झाली. आणि त्यानंतर असं झालं की तो मला म्हणाला अगेन मला हे 3rd कॅरेक्टर अभिजितच दिसतोय. आणि मी त्याला अगेन तुला पण विचारलं नाही, डायरेक्ट सांगितलं ना की आपण हे करायचं आहे. आणि दॅट्स हाव हे सगळं घडून आलं. वाव, म्हणजे पूजाचं लग्न केंद्रस्थानी होतं या सिनेमाच्या. सो अर्थात गोष्ट ऐकली असशील किंवा बोलणं झालंच असेल ना त्यानंतर. काय झालं पुढे? अभिषेकने तुला, अर्थात हिने सांगितलं असेल सगळं, तरी सुद्धा काय सांगितलं त्यांनी तुला? जसं आता प्रार्थनाने सांगितलं की माझ्या लग्नात जसं माझा आणि माझ्या नवऱ्याचा धागा जोडला गेला, तसंच माझ्या लग्नात असे वेगवेगळे नवनवीन धागे जोडले गेले. अनेक लोकांच्या नवीन मैत्री झाल्या. सेम इंडस्ट्रीत राहून सुद्धा आम्ही कधी एकमेकांशी असे गप्पा मारल्या नव्हत्या, पण माझ्या लग्नात त्या मैत्री इतक्या अशा स्ट्रॉंग झाल्या. सो ऑफकोर्स अभिषेक आणि प्रार्थना पण माझ्या लग्नानंतर आम्ही सगळे खूप म्हणजे लग्नाच्या जस्ट आधी, कारण लग्नाचं ऑलमोस्ट सगळं मॅनेजमेंट अभिषेकने केलं होतं. अभिषेक आणि श्रेयस माझा भाऊ. सो तिथपासून ते सुरू झालं. आणि मी लग्न झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गेले होते आणि तिकडे काही वेळ मी ऑफकोर्स संसारात रमले होते. तर त्याच्यानंतर अभिषेकने मला सांगितलं की असा एक चित्रपट मी करतो आहे, यू हॅव टू कम बॅक. तर
लग्नानंतर चित्रित झालेलं आणि लग्नानंतर जे काही पहिलं प्रोजेक्ट मला जे आलं ते ऑफकोर्स सखी ग साजणी होतं. आणि ऑफकोर्स मला सांगण्यात आलं की तू अंजू हे कॅरेक्टर करतेस. मला विचारण्यात नाही आलं, मला असं सांगण्यात नाही आलं की मी विचार करतोय तुझा. नो, अंजू हे कॅरेक्टर आहे आणि हे तूच करतेस. सो अशा पद्धतीने सखी ग साजणीमध्ये मी इन झाले. खूप अर्थाने म्हणजे ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या खूप अर्थाने एकत्र जुळून आल्या तसं दिसतंय. कित्येक वर्षानंतर याच्यासोबतचा सिनेमा असेल किंवा लग्नापासून तू नवऱ्यासोबत सिनेमा करायचा तुमचा प्लॅनच सुरू होता, पण तो काही घडला नव्हता. सो अशा रीतीनं तूही या दोघींमध्ये अडकलास. आणि मला आवडतं असं अडकायला. या दोघींमध्ये अडकायला इथेही कोणाला अडकलायस खरं तर, पिक्चरमध्ये पण अडकलायस आणि इथे पण. नाही, उलट चित्रपटामध्ये अडकलो नाहीये. उलट असं झालंय की थायलंडमध्ये सोलो ट्रिपला गेलेले 3 जण आहेत आणि कुणाला आवडणार नाही की सोलो ट्रिपवर गेल्यानंतर प्रार्थना किंवा पूजासारख्या मैत्रिणी तुम्हाला अचानक भेटतात आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला वेळ घालवता येतो. सो या चित्रपटाच्या कथेमध्ये सिड म्हणून माझ्या कॅरेक्टरचं नाव सिद्धार्थ म्हणून मी जेवढी मजा केली आहे, या दोघींबरोबर असणं जितकं एन्जॉय केलं आहे तितकंच खऱ्या आयुष्यात हे केलं आहे. कारण प्रार्थनाच्या बोलण्यात जसं आलं, आम्ही जुने मित्र आहोत. पूजाशी पण मैत्री खूप जुनी होती, पण आम्ही कधी काम एकत्र केलं नव्हतं, तो योग आला नव्हता. पण या चित्रपटाच्या निमित्तानं अगेन थँक्स टू आमचा दिग्दर्शक आणि मित्र अभिषेक जावकर, हे सगळं जुळून आलं आणि हा योग आला. त्यामुळे मैत्रिणींबरोबर मित्राबरोबर काम करताना ती वाईबच खूप वेगळी होती. त्यामुळे काम करतोय असा फीलच नव्हता आमच्या संपूर्ण सेटवर. मजा मस्ती करत, खूप मेहनत घेत, एकमेकांना सजेशन्स देत की आपण याच्याऐवजी असं करूया का. प्रार्थनानंतर काही ठिकाणी माझा मेकअपसुद्धा केला आहे, कारण इतक्या कुठे कुठे कानाकोपऱ्यात आम्ही शूट केलेलं आहे की तिथे प्रत्येक ठिकाणी संपूर्ण कास्ट अँड क्रू घेऊन जाणं शक्य नसायचं. त्यामुळे अगदी हक्कानं एखाद्या मैत्रिणीनं आपलं करावं, तू ये रे जरा, काय दिसतंय ते, ये इकडे पटकन, असं करून आम्ही एकमेकांना मदत केलेली आहे. त्यामुळे त्याचं हे जे प्रॉडक्ट म्हणून बाहेर आलंय दॅट इज सखी ग साजणी आणि आम्हाला फार अपेक्षा आहे या चित्रपटाकडून. ॲक्च्युली आणि खरं तर ती गरज पण होती, कारण जी मजा मस्ती ट्रेलरच्या पूर्वार्धामध्ये दिसतीये ती केमिस्ट्री दिसणं ते प्रत्यक्षात असणं तितकंच गरजेचं होतं. आता तुम्ही जी मजा केली आहे ती सगळी त्या स्क्रीनवरती दिसतीये, पण घरचं प्रोडक्शन हाऊस जर असेल तर मग जबाबदाऱ्या वाढतात. मग खूप म्हणजे मैत्रीच्या पलीकडे, अभिनेत्रीच्या पलीकडे सगळीकडे जाऊन सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. सेटवरचा तुझा वावर कसा होता नेमका? सेटवर मी खरंच एक ॲक्टर होते आणि जे माझ्या डिरेक्टरने मला सांगितलं ते मी केलं. आणि मी सगळीकडे सांगते की सेटवर पण आता प्रमोशनच्या वेळेला कुठेतरी मला जनरली बायका नवऱ्याचं ऐकत नाहीत. नाही नाही नाही, माझ्या केसमध्ये नव्हतं असं. आणि इन जनरल पण नॉट जस्ट ऍक्टर होते मी तिथे आणि तो डिरेक्टर होता म्हणून ऐकलं नाही असं नाही, तर इन रिअल लाईफ ऑल्सो मी त्याचं तो माझा ऐकतो आम्ही एकमेकांचं. नाहीतर तो म्हणेल एखाद्या मुलाखतीत की ती ऐकत नाही, शेवटी मला सिनेमा डायरेक्ट करावा लागला तेव्हा तिने माझं ऐकायला सुरुवात केली. नाही, मग त्यालाच तू विचारतो काय म्हणतोय, पण तो असं नाही म्हणणार मला माहिती आहे, कारण तो म्हणेल की नाही ऐकते माझं सगळं अदरवाईज पण. तर त्यामुळे असं कधी झालं नाही. पण हो, प्रोड्युसर म्हणून मी आता असं जेव्हा विचार करते ना, हे बघ मी कधी खरं सांगू मला पैशाचे गणित कळत नाही. मला प्रोड्युसर म्हणून नाही माहिती, पण मला असं वाटतं जो माझा ॲक्टिंगचा जो अनुभव आहे इतक्या वर्षांचा, का जितक्या फिल्म्स मी केल्या आहेत ॲज अन ॲक्टर, काय म्हणतात त्याला, प्रमोट केला आहे ज्या पद्धतीने, तर त्या पद्धतीने होताना जेव्हा मला दिसत असतं की मला असं वाटतं नाही आपण हे करू शकतो, हे एक्स्ट्रा करू शकतो, तेव्हा मी कुठेतरी बोलते आणि आय टेक चार्ज. पण अदरवाईज मी कुठेही मध्ये पडत नाही आणि सांगत नाही की हे प्रोड्युसर म्हणून असं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. आय थिंक तो मग ते नवराच सांभाळतो आणि तो छान सांभाळतो. सो मला गरज नाही. पण मला आता कुठेतरी मी नवऱ्याचं सगळं बघून असं मला सतत आमचं चाललेलं असतं की म्हणजे लिटरली एक फिल्म प्रोड्यूस करणं म्हणजे मुलीचं लग्न करण्यासारखं असतं की त्याच्या जबाबदारी असते. आणि सतत असतं ना की मुलीचे आईबाबांसारख्या, की तुम्ही जेवलात की नाही, तुम्ही खाल्लत की नाही, असं सतत सगळ्यांना, तसं सतत एव्हरीवन, सगळ्यांना सतत वेगवेगळ्या पद्धतीने प्लीज करावं लागतं. आणि समटाईम्स इट इज डिफिकल्ट, कारण मी हे कधी केलं नव्हतं इतके वर्ष, ॲक्टर म्हणून करत होते. त्यामुळे मी ऑर्डर करायचे की माझ्यासाठी हे असं होईल की नाही, तसं होईल की नाही. पण आता जेव्हा आपण प्रोड्युसर होतो तेव्हा नाही आम्ही करतो, नाही हे ओके आम्ही असं होईल, नाही असं नसं, असं खूप होतं. पण आय थिंक तीच मजा आहे ना, म्हणजे काम करण्याची मजाच ती आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. आणि मला असं वाटतं हे मला माझ्या नवऱ्याकडनं शिकायला मिळतंय की प्रोड्युसर म्हणून पण आपण कसं राहायला पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे आपण म्हणतो. त्यामुळे प्रार्थनाची नेक्स्ट जी मूवी करशील तू तेव्हा सेटवरची प्रार्थना थोडी वेगळी असेल. नाही, तेव्हा मी ठरवलंय की नेक्स्ट फिल्म जर प्रोड्यूस करायची असेल तर मी ॲक्ट करणार नाही. मग मी प्रॉपर त्यात लक्ष ठेवू शकेन. कारण आता काय होतं, मग कधीतरी ॲक्टर म्हणून मला
माझं लक्ष तिथे असतं. मग प्रोड्युसर म्हणून तो काय बोलला की म्हणजे ह्यांना पण माहिती असेल की खूप वेळेला असं व्हायचं की मी आहे ना टेन्शनमध्ये असायचे आणि मग अभिजित म्हणायचे अगं तू कशाला टेन्शन घेते, तू सीनमध्ये लक्ष ठेव ना. आणि माझं असायचं नाही नाही तिथे त्याला सांगितलं होतं, तो येणार होता हे कार घेऊन आणि तो अजून पोचलाच नाही आहे आणि नेक्स्ट सीनसाठी यार पाऊस पडतो यार. मग हे लोक मला म्हणायचे तू ॲक्टर आहेस ना, तू आत्ता ह्या सीनमध्ये लक्ष ठेव, होईल सगळं होईल सगळं. सो मला असं वाटतं की त्यामुळे नेक्स्ट फिल्म जर मी केली ना तर जर ती प्रोड्यूस करायची असेल तर मी ॲक्टिंग नाही करणार फॉर शुअर. खूप कठीण टास्क आहे ना. हो म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या नवऱ्यानी जास्त, मी तर काय ॲक्टिंग करत होते आणि पण तरी त्याला जास्त टेन्शन होतं. कारण अगेन आपण आउटडोअर आम्ही शूट करत होतो. सॉरी म्हणजे मी परत तुला कापलं, पण महाराष्ट्रात शूट करतो जेव्हा आपण, आपल्या देशात शूट करतो तेव्हा एक वेगळं असतं कुठेतरी हक्काचं असतं. काही झालं तरी आपल्याला माहिती आहे की आपल्या पाठीशी लोक आहेत की जे आपल्याला मदत करायला पटकन येतील. परदेशात जाऊन शूट करतो, एक तर तिथली लँग्वेज माहिती नसते, तिथलं वेदर माहिती नसतं, तिथली संस्कृती काय, तिथे ते लोक बिलीफ असतात त्यांचे काय नाही, काहीच माहिती नसतं. अशा वेळेला सगळं सांभाळून करणं थोडं अवघड होतं, पण केलं समहाव वी मॅनेज. असे काही प्रसंग आले? खूप आले ॲक्च्युली, सांगते. नाही जसं प्रार्थना म्हणाली की तिकडच्या लोकांची संस्कृती आणि बिलीव्स आपण अनेकदा विचार करत नाही किंवा आपल्या डोक्यातही येत नाही. तर आमच्या चित्रपटामध्ये एक सीन होता की त्याच्यामध्ये नमिता हे जे प्रार्थनाचं कॅरेक्टर आहे ते थायलंडच्या एका, जसं आपल्या इथे ढाबे असतात हायवेला, तसं एका रेस्टॉरंटमध्ये जातात आणि तिला तिथे सगळं नॉनव्हेज फूड असतं आणि आयुष्यात तिने अत्यंत साधं खाणं खाऊन जगणारी अशी ती मुलगी असते. अचानक तिथे गेल्यावर तिला जरा डचमळायला होतं आणि बाहेर येऊन ती ऑलमोस्ट आता त्रास होतोय तिला त्या वासाचा आणि याचा, असा एक छोटासा सीन होता. तर आमच्या ज्या लोकल कोऑर्डिनेटर होत्या थाय, त्यांनी एक रेस्टॉरंट आम्हाला अरेंज करून दिलं होतं. आम्ही जाता जाता तिथे थांबलो, शूटिंग सुरू करणार, एक दोनदा रिहर्सल करतो आपण. त्यामध्ये त्यांनी पाहिलं ही काय करते, तर त्यांना जरा संशय आला. ते म्हणाले की असं का करते ती, म्हणजे तिला काही आवडत नाही का फूड ते. तर इन अ वे आपण एखाद्या संस्कृतीचा अपमान करतोय असा त्याचा अर्थ होतो ना. सो त्यांना तसा गैरसमज झाला की तुम्ही तसं तर नाही समजत आहात ना की आमचं फूड आवडत नाहीये, कारण ते इतके सजग होते की यातनं जगाला असा नको संदेश द्यायला. मग आम्ही पण त्यांना समजवलं नाही नाही त्याचा अर्थ असा नाहीये, असा आहे. आणि ती हे असते, प्रेग्नेंट असते त्याच्यामध्ये, तिला जरा हे होतं असं थोडंसं सांगून वेळ मारून नेली. पण हे लक्षात आलं की एखाद्या व्यक्तीनं आपल्या देशाबद्दलचं प्रेम कसं कायम जपून ठेवलेलं असतं आणि अर्थात आपल्याला पण तो एक हलका अलर्ट मिळतो. तर त्यामुळे अशा थायलंडमधल्या अनेक गोष्टी होत्या. किंवा अजून एक गोष्ट होती, तिथे कधी पण अवेळी पाऊस पडायचा आणि जसं आपल्या इथे कोकणामध्ये अनेक परंपरेनुसार चालत आलेल्या प्रथा आहेत की समजा गोष्टी घडत नसतील तर आपण नारळ वाहतो किंवा नारळ देतो जेणेकरून सगळं व्यवस्थित होईल, किंवा गाऱ्हाणं घालतो, कौल देतो. तसं तिकडे आम्हाला अचानक लक्षात आलं की पाऊस पडेल अशी चिन्ह असताना त्यांनी एका काठीवर एक फ्लॅग किंवा कापडी झेंडे लावलेले होते. ते त्यांनी एका ठिकाणी ते रोवलं, खाली उदबत्त्या लावल्या आणि ज्याला आपण चॅन्टिंग म्हणतो इंग्रजीमध्ये, तसं काही मंत्रोच्चार करून प्रार्थना केली. आणि थोड्या वेळात ते आकाश सगळं क्लिअर झालं, पाऊस पडला नाही. आमचं शूट, तो सीन अत्यंत निर्विघ्नपणे पार पडला. तर आता याला काय जादू म्हणावी काय मला माहिती नाही, किंवा आपण त्याला काही लॉजिक लावू शकत नाही, पण तिथल्या लोकांच्या त्या भावना आहेत आणि आम्ही सुद्धा हात जोडून उभे होतो आणि खरंच आम्हाला ते दिसलं. आता ती काय बेलाफुलाची गाठ असेल, त्यांची श्रद्धा असेल, काय यू नेव्हर नो, पण अशा काही फार इंटरेस्टिंग गोष्टी या शूटिंगच्या निमित्तानं आम्हाला अनुभवता आल्या. पूजा, तुझे काही, तू काय अशा गोष्टींचा अनुभव घेतलास किंवा तुझे काय अनुभव वेगळे आहेत? माझे ना थायलंड या देशाबद्दलचे खूप वेगळे अनुभव आहेत. जसं मगाशी तू म्हणालास की आपण काही वर्षांपूर्वी जंगली या सिनेमासाठी एक इंटरव्ह्यू केला होता. तो जंगली सिनेमा मी थायलंडला शूट केला होता, पण अत्यंत वेगळ्या क्षेत्रात केलेला. मी चँगमायमध्ये केला होता, जिकडे फक्त जंगल आहे. सो ह्या वेळेस थायलंडला जाताना एक नवीन अनुभव होता, कारण पर्यटक जे थायलंड बघायला जातात ते मी कधीच पाहिलं नव्हतं. कारण जंगलीच्या वेळेस मी डायरेक्ट चँगमायला गेले होते, तिथून त्या जंगलात गेले आणि मग सबंध शूट आम्ही त्या हत्तींसोबत घालवलं. सो बँकॉक असो, पटाया असो किंवा फुकेट असो, हे थायलंड मी कधीच पाहिलं नव्हतं. सो या सिनेमाच्या निमित्तानं मला ते बघता आलं. आणि आपली खाद्य संस्कृती आणि त्यांची संस्कृती थोडीफार सिमिलर आहे, कारण आपल्याकडे जसं भाताला महत्त्व आहे तसं तिकडे सुद्धा भाताला महत्त्व आहे. त्यांचा जो स्टिकी राईस आहे, कुठलीही जी करी आहे ती थाय बरोबर ते खातात. इवन मँगो स्टिकी राईस असा एक गोड पदार्थ आहे, त्यातही भात आहेच. सो भात हे जरा माझं कम्फर्ट फूड असल्यामुळे मी थायलंडची जरा फूड मार्गे थोडं कनेक्ट केलं आणि सगळं ट्राय केलं त्यांचं मी. वा,
खरं तर म्हणजे हे सगळं आहेच. खूप छान थायलंड दिसत आहेत, खूप छान शूट केलं आहे, तुम्ही तिघंही खूप छान दिसत आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे आपण जेव्हा गोष्टीबद्दल बोलतो, कारण शेवटी गोष्ट हा आत्मा असतो, तो ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. गोष्टीने तुला कसं प्रभावित केलं, की या गोष्टीबद्दल काय सांगशील? बऱ्याच वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्यानंतर एक कलाकार म्हणून आपल्याला अशी खूप इच्छा असते ना की आपल्याला कोणीतरी वेगळ्या नजरेनं बघावं, वेगळ्या नजरेनं दाखवावं की अरे असं तू आतापर्यंत दिसला नाहीयेस या कथेमध्ये. टॉपलेस. पहिल्यांदा बघितलं मी असं. मग तो त्यातला एक भाग असेल, पण बाकी ज्याला आपण म्हणतो एक स्वच्छंदी व्यक्तिमत्व, ज्यामध्ये कदाचित माझ्या स्वभावाच्या ते अगदी विपरीत असेल. सो कथेमध्येच त्याचं कॅरेक्टर लिहिताना ते अशा पद्धतीनं लिहिलेलं आहे जो आयुष्याचा मनमुराद आनंद लुटतो, फार पुढचा विचार करत नाही, मनात आलं की बॅग भरायची आणि निघायचं, अशा विचारांचा तो ती व्यक्ती आहे. सो ते साकारायला मिळणं, रस्त्यावर इथे फिरताना मला भयंकर ऑकवर्ड वाटतं बऱ्याचदा की मी रस्त्याने फिरताना मोठ्याने बोलणं किंवा शक्यतो आपण कोणाच्या नजरेस पडू नये असा माझा स्वभाव आहे. पण तिथे थायलंडच्या रस्त्यांवर आम्ही नाचलोय, गायलोय, काहीतरी खोड्या काढल्यात एकमेकांच्या, शूटिंग करतोय त्या रस्त्यांवर, तर तिथे तुमची जी काही इनबिशन्स असतात, तुमच्यातले काही न्यूनगंड असतात, ते बाजूला ठेवावे लागतात नट म्हणून. सो ते या चित्रपटाच्या निमित्तानं मला करता आलं आणि म्हणून मला ती कथा खूप भावली की या कथेमध्ये जर एवढा वाव असेल मला करायला, तर मला पण स्वतःला वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करता येईल, वेगळ्या पद्धतीनं प्रेक्षकांसमोर येता येईल. आणि जे दिसतंच आहे म्हणजे अगदी पोस्टरपासून ते आमच्या ट्रेलरपर्यंत, गाण्यांपर्यंत मला खूप छान कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत. आणि अगेन थँक्स टू अभिषेक जावकर, ज्याने ही कथा लिहिली, त्या कथेमध्ये माझा विचार केला आणि मला ते पात्र साकारायची संधी दिली. खरं तर प्रार्थना, तू म्हणजे हे इन झाल्यानंतर या गोष्टी शी कनेक्ट झाले असतील किंवा त्याने ती गोष्ट ऐकली असेल, पण तू हा कथेचा प्रवास खूप आधीपासून ऐकला असेल, पाहिला असेल, ती गोष्ट घडतानाही पाहिला असेल म्हणजे ऑन पेपर. सो कसे त्यात चेंजेस होत गेले किंवा तुला ती गोष्ट कशी भावली किंवा नेमकं अभिषेकला काय सांगायचं आहे, त्या पहिलं ऐकलीस कधी गोष्ट तू? नाही, मला हे त्या गोष्टीचं ते वन लायनर आहे की दोन मैत्रिणी स्वतःला शोधायला एका वेगळ्या सोलो प्रवासाला निघतात आणि तिथे कशा त्या भेटतात आणि मग त्यांचं आयुष्य त्या एका प्रवासाने कसं बदलतं, हा एक वन लायनर होता त्याच्याकडे. आणि त्यानंतर त्या दोन मैत्रिणी कशा कॅरेक्टर्स असतील, कशा विचारांच्या असतील, म्हणजे कशा पद्धतीने त्यांचं अपब्रिंगिंग झालं असेल. तर नमिता नावाचं जे माझं कॅरेक्टर आहे ते एक शी इज अ डॉक्टर ती. आणि काय होतं जनरली, आता मी हे खूप बघितलं का त्यांनी पण हे खूप रिसर्च केल्यावर कळलं की ना, जेव्हा आपण MS पर्यंत शिक्षण घेतो तेव्हा PhD केल्यानंतर पुढच्या शिक्षणानंतर इंटर्नशिप आणि त्यानंतर तुम्ही ओपन टेस्ट एक्झाम्स असतात, हे सगळं देऊन जोवर तुम्ही MS हून बाहेर पडून तुम्ही प्रॅक्टिस करायला लागतात तेपर्यंत तुमचं वय ऑलमोस्ट 30-32 पर्यंत तुम्ही पोहोचलेले असतात. सो तसं हे नमिताचं कॅरेक्टर की ती जेव्हा प्रॅक्टिस करायला, आता ती स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक डॉक्टर म्हणून काम करायला लागली, म्हणजे स्वतःचं हॉस्पिटल सांभाळती, आईबाबांचं जे असतं, 32 वय झालं आहे तिचं, 32-33 वयाची झाली आहे ती. आणि बस आयुष्य तिचं अभ्यास टू घर, घर टू अभ्यास, अभ्यास टू म्हणजे सॉरी घर टू हॉस्पिटल, हॉस्पिटल टू घर, एवढंच आहे. आणि अभ्यास आहे की अभ्यास केला त्यांनी आयुष्यभर, आईबाबा जे म्हणाले ते सगळं केलं, एकच ही मैत्रीण होती. सो अशा वेळेला अचानक आईबाबांनी आता सांगितलं लग्न कर. तर तिचं असं होतं की मी आत्ता कुठे सेटल झाली आणि आत्ता कुठे मला असं वाटतं की आता मी स्वतःसाठी जगू, आणि माझं लग्न केलं. सो तिला ते सुचत नाही, तिला ते कळत नाही की मी ह्यातनं बाहेर कशी पडू. अशा वेळेला एकदम स्वच्छंदी मनाची मैत्रीण की जिनी आयुष्य बघितलेलं आहे, तशी मैत्रीण तिला काहीतरी सजेस्ट करते. आणि तिला सो आपण म्हणतो ना की कधीतरी काय होतं की आता फॉर एक्झाम्पल प्रार्थना बेहरे माझं म्हणशील तर मी खूप ॲडव्हेंचरस आहे, पण खऱ्या आयुष्यात म्हणजे मला सगळे ॲडव्हेंचर करायला आवडतात, मला फिरायला आवडतं, मी हॅपी गर्ल असं सगळे म्हणतात, खूप चुलबुली हे ते. पण जर तुम्हाला खरं माझा स्वभाव जर म्हणशील ना, तर मला खूप शांत राहायला आवडतं. मे बी हे खूप कमी लोकांना माहिती आहे का, हे मे बी जे माझ्या घरचे आहेत, जे मला रोज बघतात त्यांना माहिती आहे की अदरवाईज ही खरं खूप शांत असते, ती कमी बोलते. पण माझा स्वभाव, माझी ज्या पद्धतीची मी आहे लोकांना तरीही, तर मला नेहमी असं वाटतं की जसा पूजाचं कॅरेक्टर ह्या फिल्ममध्ये आहे की ती खूपच अशी आउट गोईंग, एकदम हॅपी स्पिरिट आहे. पण खऱ्या आयुष्यात तिला काही वेगळं करायचं आहे. तिची स्वप्न आहेत की तिला लग्न करायचं आहे, तिची स्वप्न आहेत की तिला संसार हवा आहे. आणि तिची जी पर्सनॅलिटी आहे त्या पर्सनॅलिटीवरनं वाटत नाही की अशी मुलगी अशा मुलीला लग्न करायचं असेल. तर तसंच माझ्यासारख्या मुलीला जिथे मे बी लग्न हे नाही आहे तिचं अंतिम सत्य आणि तिला ते करायला लावतात, मग कशा त्या पर्सनॅलिटीज त्या प्रवासामुळे बदलतात.
हे असं सगळं जेव्हा त्यांनी मला नरेट केलं होतं ना, तेव्हाच मला ती भावली होती म्हणजे ती फिल्म. आणि अभिला मला सांगायचं होतं की म्हणजे की हे कमाल आहे, हे छान आहे, हे वेगळं आहे. म्हणजे मे बी असं अजून मराठीत आपण बघितलं नाही आहे का, इतक्या वेगळ्या सब्जेक्टवर अशा पद्धतीने शूट झालेलं पण बघितलेलं नाही. तर तेव्हा थोडंसं एक्सपेरिमेंट होता हा. पण मी त्याला सांगितलं, इफ यू आर कन्व्हिन्स्ड ना, तुला माहिती ना तुला काय करायचं आणि तुला माहिती ना तुला जे दाखवायचे तू 100% आहेस त्याच्यासाठी, तर तू कर. ऑडियन्सला आवडेल नाही आवडेल हे बघू आपण काय, पण तुला आवडतंय ना तर तू तो कर. आणि त्याचं पण हे होतं की हो, जी मी कन्व्हिन्स्ड आहे या स्क्रिप्टसाठी आणि मी कन्व्हिन्स्ड आहे मला असं काहीतरी करायचं आहे, ट्रॅव्हल फिल्म बनवायची आहे 3 मित्रांना घेऊन, तर मी करतो, बघू काय होतंय. सो असं ते सगळं घडून आलं. आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आय वॉज व्हेरी शुअर की मला मजा येणार आहे काहीतरी करताना. आणि मग फ्रेंड्स आले माझ्याबरोबर. वा. खरं तर सोलो ट्रिपबद्दल जे बोलतात, सोलोबद्दल बोलताना ते सोल म्हणतात, SOUL, कारण तुम्ही कनेक्ट तिथे होता. पूजा, कधी सोलो ट्रिप केली आहेस का? इतक्या चुकीच्या व्यक्तीला तू हा प्रश्न विचारलाय. व्यक्तीला हा प्रश्न विचारला. बापरे, सोलो काय, मी फक्त ट्रिप पण नाही केली कुटुंबाबरोबर किंवा मित्रांबरोबर. काय कारण खूप वयाच्या अगदी लहान असल्यापासून मी कामाला सुरुवात केली. कॉलेज संपल्या मी या चित्रपटसृष्टीत आले आणि कामं सुरू झाली. सो आत्तापर्यंत जी काही माझी भटकंती झाली आहे ती शूटच्या निमित्तानं. स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी सोलो ट्रिपला जाऊया हा विचार नाही. विनोद, मला सांग, आत्ता तू सुद्धा घरी म्हणालास की आई मी एकटा लडाखला जाऊन येतो. आई म्हणेल एकटा कशाला जातो, कोणाला तरी घेऊन जा सोबत. सो मला असं मी वाटतं जाणार आहे पुढच्या महिन्यात. एकटा चाललाय, ये बात, सोलो ट्रिप नाही. मी अजूनही आईला विचारते आई मी जावं का, जोक सपाट. पण हां, मी हे कधी केलं नाही. मी स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी कधीच कुठली ट्रिप केली नाही. मला आठवते माझी आधीची ट्रिप लग्न अगोदर मला माझे मित्रच गोव्याला घेऊन गेले होते. म्हणजे प्रार्थना, अभिषेक, भूषण हे सगळे मला घेऊन गेले होते. का तर आता लग्न होतं आहे तर फक्त फिरायला जाऊया आपण. सो दॅट वॉज द ओनली ट्रिप आय डिड. आणि म्हणून मी तुला म्हणाले अत्यंत चुकीच्या व्यक्तीला हा विचारलायस की तू सोलो ट्रिपला गेलीस का. सो नो, ऍक्च्युली रोल रिव्हर्सल आहे. म्हणजे चित्रपटातली प्रार्थनाची जी भूमिका आहे हो, आता तिशी बोलली. ती खऱ्या आयुष्यातली पूजाची भूमिका आहे खरं तर. असं ते थोडंसं जुळून आलंय जरा गमती जमती. आणि म्हणूनच मे बी त्याला पण हे माहिती असेल आमचा स्वभाव, म्हणून त्याला हवं होतं की आम्ही असं काहीतरी वेगळं करू. अच्छा, किमान इथे तरी जगा. पण तुला कधी असं वाटत नाही किंवा कधी जाणवलं नाही की आपण काहीतरी मिस करतोय किंवा आपण हे केलंच नाहीये जसं ह्या कॅरेक्टरला वाटतंय? नाही नाही, मी नेहमी बिलीव्ह करते गो विथ द फ्लो. आत्ता आयुष्यात जे आहे, आता माझ्याकडे हे काम आलंय तर मी पूर्णपणे कामावर फोकस करणार. हॅपी. स्कूल ट्रिप्स किंवा तेच ना, शाळेची ट्रिप सगळ्या वर्गासोबत जाते त्या ट्रिपला मी गेले. अच्छा. पण मी स्वतःला एक्सप्लोअर करायला एकटी जाणार हा थॉटच नाही, अजिबातच नाही. मे बी गेल्यानंतर तुला ते जाणवेल. Maybe. मी काय अजून होतं, ते बऱ्याचदा explore नाही जोपर्यंत तुम्ही गेलेल नसता तोपर्यंत अरे कंबक तूने पीही नाही असं जे म्हणतात ना, तसं आहे ते. तुला ती मजा गेल्यानंतर लक्षात येईल आणि तोपर्यंत ओके बाबा माझं ठीकच चाललंय. सो तिथे गेल्यानंतर यू कॅन एक्सप्लोर युअर सेल्फ इन अ डिफरंट वे. सो आय एम शुअर तो अनुभव लवकर तुला कदाचित घेता येईल. ह्या सिनेमानंतर Yeah. मी माझाच सिनेमा बघून मी माझी एक इन्स्पायर होईल Inspire. आणि मग मी सोलो ट्रिपला जाईन. Absolutely. सो अच्छा. मी गेलोय सोलो ट्रिपला. मी लेह लडाखला गेलोय. मी चेरापुंजी, आसाम, गुवाहाटी या भागामध्ये गेलोय आणि मला मजा आली. म्हणजे खरं तर त्यापूर्वी मी बऱ्यापैकी फिरलोय भारत किंवा भारताबाहेरही. कामाच्या निमित्तानं असेल, जनरल फॅमिलीबरोबर, मित्रांबरोबर ट्रिपच्या निमित्तानं असेल, सुखदाबरोबर बऱ्याच ठिकाणी फिरणं झालंय. पण मधल्या काळामध्ये सोलो ट्रिपला जायची संधी मिळाली आणि मी ती काही दवडली नाही मग. आणि मला मजा आली. म्हणजे तुम्हाला खूप लोक भेटतात, तुम्ही तुमचं रुटीन ठरवू शकता की चल आत्ता वाटलं हे करूया. अदरवाईज तुमच्याबरोबर समजा एखादा ग्रुप असेल तर तुम्हाला सगळ्यांच्या कलानं घ्यावं लागतं. सोलो ट्रिपला येणारे अनुभव फार इंटरेस्टिंग असतात. अर्थात तुम्ही कुठे जाताय, कसे जाताय, स्त्रीने एकटीनं जाणं अजूनही बऱ्याच ठिकाणी इतकं सेफ नाही आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जिथे वाटतंय की आपण छान जाऊन एक्सप्लोर करू शकतो, थोडीशी माहिती असलेली बरी, एखादा माहितगार माणूस तिथला आधीपासून शोधून ठेवलेला बरा, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण मी आत्तापर्यंत ज्या या ट्रिप्सला गेलोय मला फार मजा आली. मला आठवतं आहे मी लेह लडाखला जेव्हा गेलो होतो, थँक्स टू माझा मित्र आत्माराम परब, ज्याच्या टूर कंपनीमुळे त्याने मला तू चल रे आमच्याबरोबर असं म्हणून एका वेगळ्याच ग्रुपबरोबर मी झंस्कर व्हॅली फिरलो आहे. एका कुडाळच्या बायकर्स ग्रुपबरोबर मी खारदुंगला टॉपला जाऊन आलो आहे. मी स्वतः तो 407 जो पिकअप ट्रक असतो तो चालवत, जिथे खरं लडाखी ड्रायव्हर्सच त्या गाड्या चालवतात,
त्या रस्त्यांवरून चालवत मी पँगॉंग लेकला तो घेऊन गेलोय. सो हे आयुष्यभर माझ्याबरोबर राहणारे अनुभव मला या निमित्तानं घेता आले. अर्थात भीती वाटतेच तुम्हाला, तसं या चित्रपटाच्या निमित्तानं मी स्कुबा डायव्हिंग केलं आयुष्यात पहिल्यांदा. स्विमिंग येत नसून, अर्थात स्कुबाला काही लागत नाही स्विमिंग, पण पाण्याची भीती अर्थात असतेच पाण्यात नाही. जायचंय. सो ते पहिल्यांदा अनुभवलं. खूप भीती वाटली. 15-20 मिनिटं गेली अजून, नको नको मी आत्ता नको, बरं काही करता येईल का या नादामध्ये. पण त्या निमित्तानं तो प्रयत्न एकदा करून पाहिला आणि फार आनंद आहे की या फिल्मच्या निमित्तानं पुन्हा एकदा काही असे अनुभव मला पुन्हा माझ्या गाठीशी बांधता आले. स्कुबा केल्यानंतर काय वाटलं नंतर फार म्हणजे कारण झालं आधी म्हणजे आपला जीव जाणार आहे अशी भीती वाटते, कारण पाण्यात आपण आजवर कधी उतरलोच नाही. पहिली 15-20 मिनिटं मला जेव्हा अभिषेक जावकरने आमच्या दिग्दर्शकाने विचारलं की तू करशील का स्कुबा, म्हटलं हां करेन की. बरं हे आधीच झालं होतं बोलणं. आता त्यानंतर मी म्हटलंच इन्स्ट्रक्टर असतील तिथे जे होतेच, आणि पण पाण्याची भीती वाटेल आणि वेळ लागेल हे कोण मला सांगेल ना. म्हणजे मला सुद्धा लक्षात नव्हतं आलं ते. त्यामुळे मी माझा वेळ घेतला तिथे आणि झालं. पहिल्या दिवशी अभिषेकला स्वतः तो पाण्याखाली गेलाच होता कॅमेरा घेऊन, आणि त्याला फक्त लाल रंगाची एक चड्डी दिसत होती बराच वेळ, कारण मी खाली जातच नव्हतो पाण्यामध्ये. मग नंतर दुसऱ्या दिवशी मी म्हणलं आपण आता जरा मनाचा हिया करून करूया प्रयत्न केला. आणि मी इतकं रमलो एकदा ते टेक्निक जमल्यानंतर की त्याचं शूटिंग करून झालं होतं तरी मी ऐक ना ते तिकडे जरा जाऊ म्हणतायत, तिकडे अजून छान कोरल्स आहेत, अजून हे बघता येईल जरा, मी खालपर्यंत गेलो होतो, आता तुला अजून छान शॉट्स मिळतील, तिथे मासे पण असतील. हे माझंच सुरू झालं. आणि खरं तर मला फार आताही इच्छा आहे की त्यावेळेला शूटिंग पुरतं जे मी केलं ते आता आनंदासाठी करावं. म्हणजे तेव्हा स्कुबासाठी एक वेगळी ट्रिप काढावी असं मनात आहे. इतका माझ्यामध्ये बदल त्या एका सीनमुळे आणि त्या एक्सपिरियन्समुळे झालाय. तू थोडे आशीर्वाद मला दे प्लीज. हो. इतकं धाडस केलंस तू तर. नाही Bless तुला me with अरे that. बिंदास मी सांगतो काय तो होणार नक्की, तू करणार मनापासून. आणि असं आलं तर तू आता त्याला पण कुठे, त्याला जर सांगितलं नसतं की असं करायचंच आहे कंपल्सरी, तर तो पण आला नसता पाण्यात. ऍक्च्युली ते त्याला करायचं, काही गोष्टी अशा निमित्त ठरतात. आपलं मन इतकं स्ट्रॉंग असतं ना, म्हणजे अगेन आपलं ब्रेन इतकं इंटरेस्टिंग आहे ना की तुम्हाला तुमच्या ध्यानीमनीही नसलेल्या अनेक गोष्टी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. त्यामुळे तुम्हालाच आश्चर्य वाटतं की हे मी करू शकलो, मला तर एवढी भीती वाटत होती, खरं तर इतकं सोपं आहे, पण ते करून बघितल्याशिवाय होत नाही. सो मला असं नेहमी वाटतं की आपल्या हातामध्ये जेवढा वेळ उरला आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी जीवाला जपून केल्या पाहिजेत, अनुभवल्या पाहिजेत. मग भले तुम्ही ते आयुष्यभर नंतर करू नका, पण तो एक अनुभव मिळाला ना, एक टिकमार्क झालं ना, तर अगेन म्हणजे डिपेंड्स पर्सन टू पर्सन, पण तू कर. ऑल द बेस्ट. मी आहे तुझ्याबरोबर. बकेट लिस्ट मध्ये ऍड झाल्यात पूजा काही गोष्टी आता या सिनेमानंतर किंवा ह्यांचं सगळं ऐकल्यानंतर? स्कुबा डायव्हिंगच. स्कुबा असेल किंवा आणखी आता काही तिने trips स्काय डायव्हिंग किंवा- केलंय खरं ना. मी स्काय डायव्हिंग केलंय. हो, कारण एका सिनेमासाठी करायचं होतं मुसाफिरामध्ये. अच्छा. आणि पुष्कर जोग म्हणाला होता की स्काय डायव्हिंग करायचं. दुबईमध्ये? हा नाही, आम्ही स्कॉटलंडला अच्छा, केलं. स्कॉटलंडला गेले. हो हो. आणि मी त्याला म्हटलं की हे बघ तू यायचंय माझ्यासोबत. सो मी आणि पुष्कर जोग आम्ही एकत्र गेलो स्काय डाईव्ह करताना. आणि माझी भूमिका अशी होती की मी खूप कॉन्फिडेंट असते की चल आपण करूया स्कुबा डायव्हिंग नाही, स्काय डायव्हिंग. आणि आम्ही त्या छोट्याशा विमानातून वर गेलो. पुष्करसोबत त्याचा होता ड्रायव्हर, माझ्यासोबत माझा होता. आणि तिकडे मला रडू फुटलं ना, आणि थांबेच ना, म्हणजे कॅमेरा रोल आहे, मला दिसतंय आणि त्यात मी रडते. म्हटलं पुष्कर मला नाही करायचं पुष्कर. आणि त्या सिनेमात तसंच आहे, कारण का त्याचा रिटेक नाहीच ना, परत कोण रिटेकसाठी वर घेऊन जाईल. ते अख्खं जे स्काय डायव्हिंग झालंय त्यात मी रडते, माझे डोळे बंद आहेत. तसा अगदी भूमिकेच्या विरुद्ध जाऊन मी ते स्काय डायव्हिंग केलं. तसं सिमिलर अनुभव या चित्रपटाच्या या स्कुबाच्या निमित्तानं आम्हाला आला. त्याच्यामध्ये असं होतं की मी तयार आहे स्कुबासाठी, मी ते खूप केलंय आयुष्यभर, आणि मी हिला समजवतोय आयुष्यात की अगं तू हे करून बघ. हे ठरवून केल्यासारखं वाटतं अभिषेकनी. ऐक ना. सो झालं काय, ही आणि मी पाण्यामध्ये उतरतो आणि तिला घाबरलेली बघून मी म्हणतो की आर यू ऑल राईट, घाबरू नकोस तू, मी आहे. ओके, माझा डायलॉग एवढाच होता, आर यू ऑल राईट. ओके. सो पाण्यामध्ये आम्ही आता असे तरंगतोय. ओके. आणि मी प्रार्थनाला विचारलं, आणि आम्ही म्हणाला की ओके चला ऍक्शन. त्याच्यावर माझा डायलॉग, आर यू ऑल राईट. आणि हा झाल्यानंतर बाजूने ना बोटी जात असतात ना, तर त्या बोटी गेल्यानंतर अशा अचानक लाटा येतात. बरं, पाण्याची थोडीशी भीती वाटत असल्यामुळे आणि त्यामुळे लाटा आल्या आणि नाकातोंडात पाणी गेलं, त्यामुळे ते झालं असं, आर यू ओके करून एका सेकंदात माझा जीव जो घाबरा झाला. आणि त्यानंतर मी त्याला म्हणाले आर यू ओके, आणि आम्ही हसत होतो. नंतर तिला स्विमिंगही येतं आणि ती छान करत होती, तिची भीती लवकर गेली. आणि नाही, मला भीतीच नाहीये. पण हा, भीती नव्हती, म्हणजे मला वाटत होतं की आपण बहुतेक स्कुबा पहिल्यांदा करते, ती छान करत होती. आणि मी आर यू ओके.
तुझा एखादा सोलो ट्रिपचा किस्सा? मी पण नाही केली कधी सोलो ट्रिप, कधीच नाही. पण नवऱ्याबरोबर खूप फिरले, म्हणजे लग्नानंतर खूप असे हे आले की आम्ही दोघं खूप फिरलो. म्हणजे त्याला पण खूप आवडतं, त्यांनी खूप सोलो ट्रिप्स केल्या आहेत. तर त्यामुळे जिथे जिथे तो सोलो गेला होता तिथे तिथे आता तो नंतर मला घेऊन गेला. आता सोलला घेऊन. हो, आता सोलला घेऊन. पण मी सोलो ट्रिप नाही गेली. पण मी असं कुठल्या तरी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगत होते, जरी नवऱ्याबरोबर फिरायला गेली असेल तरी तो त्याचा फिरायचा, माझी माझी. आम्ही So एकत्र जाऊन तिथे- solo. हा, एकत्र जाऊन आम्ही सोलो ट्रिप केली. पण हो, म्हणजे मी त्याच्याबरोबर जग फिरली आहे, मी खरं सांगते. आणि मला त्यांनी खूप फिरवलं. इनफॅक्ट आता बघ ना, कामाच्या निमित्ताने पण तो फिरवतोच आहे मला. सो नवऱ्यानी जग फिरवलं. पण खरं तर सोलो ट्रिप ही प्रत्येकाचाच, म्हणजे प्रत्येकजण करतोच असं नाही, ते प्रत्येकाच्या मनात येतच असं नाही. परत एकदा आपण सिनेमावरती येऊयात. सखे ग साजनी नाव का? ॲक्च्युली अगेन अभिना त्याची पहिली जी फिल्म होती त्या फिल्मचं नाव होतं मिसिंग ऑन अ वीकेंड, अच्छा. इंग्लिश नाव. त्यांनी त्यानंतर एक मराठी फिल्म केली होती जी थिएट्रिकल रिलीज नव्हती, झी5वर रिलीज झाली होती, ज्याच्यात वैभव तत्ववादी होता. त्या फिल्मचं नाव होतं ग्रे. अच्छा. त्यानंतर जी त्यांनी हिंदी वेब सिरीज केली होती त्याचं नाव होतं ग्लिटर. सो सगळे त्याच्या डोक्यात पहिलं इंग्लिश नावच आहे. इंग्लिश नाव आहे. आणि त्यांनी ह्याच्या आधी साऊथमध्ये पण खूप काम केल्यामुळे त्याला सब्जेक्ट आणि त्यावेळेस त्याला ते इंग्लिश नावच सुचतं. पण त्याचं असं होतं, मी माझ्या मातृभाषेत करतोय ना, मी मराठी करतोय ना, मला मराठी नाव हवं, असं एकदम मराठमोळं नाव असलं पाहिजे. बट दॅट टू आमच्या फिल्मला, आमच्या सब्जेक्टला अर्थात. सूट होणार असं. हां, बरोबर. तर मग त्यामुळे खूप आमच्या चर्चा, खूप आम्ही सगळेच सजेस्ट करायचो नावं आणि त्याला पाठवायचो की हे कसं आहे, हे कसं आहे, असं खूप व्हायचं. तर एकदा जशीच आम्ही चर्चा करत होतो आणि ते नाव आलं आणि मग सगळ्यांनाच ते आवडलं की अरे हो, हे करेक्ट आहे. आणि म्हणजे सखे ग साजणी, कोण कोणाची सखी, कोण कोणाची साजणी, हे या प्रवासात उलगडतं. सो त्यामुळे इट इज मोर इंटरेस्टिंग असं मला वाटलं हे. आणि त्याला पण इवन सगळ्यांनाच वाटलं आणि मग आम्ही हे नाव ठरवलं. अच्छा, मग गाणं त्याच्यानंतर आलं. हां, नाही, सो आम्ही जेव्हा हे नाव ठरवलं तेव्हा आमच्या डोक्यात ते जुनं गाणं जे आहे सखे ग साजणी, ते गाणं पण आहे फिल्ममध्ये. हो. पण आता ते गाणं फिल्ममध्ये असल्यामुळे आम्हाला एक प्रमोशनल सॉन्ग पण करायचं होतं त्याच नावाने, म्हणजे ते नाव एम्फसाइज होईल लोकांच्या अर्थात, आणि डोक्यात ते आहे राहील already. हां, म्हणून मग ते विजय भटेनी, आमचा जो म्युझिक डायरेक्टर आहे, त्यांनी एक असं सुंदरसं त्याच ताकदीचं असं छान एक सखे ग साजणी गाणं बनवलं. आणि आता 4 मिलियनहून जास्त ॲक्च्युली हो, झालेत हो. त्याला व्ह्यूज. सो खूप आवडतंय लोकांना, खूप रील्स करतायत. आणि थँक्यू अगेन अभिजित सावंतनी ज्या पद्धतीने गायलंय ते हो. गाणं, ते खूप छान झालंय. हो, ते सगळं जुळून आलं. मला ते तुमचं पहिलं रील आठवतं, गाणं रिलीज व्हायच्या आधी तुम्ही ते रील केलं होतं की डान्स शिकवत होता ना? डान्स माझ्या अंगात आहे. हा, डान्स शिकवत होता. तेच विचारायचं आहे. डान्स तुझ्या अंगात आहे का तुला असा विचारायचा वाटला प्रश्न मला? असंच. अरे नाही, आम्ही काहीतरी आता सोशल मीडियाचा सगळा तुला ती ताकद माहिती आहे. तर आम्हाला असं होतं की आपण आता उद्या आपलं गाणं येतंय, तर बरोबर. त्याच्या हुक स्टेप्स आणि ते या निमित्तानं आपण काहीतरी रील करूया. तर प्रार्थना, मी, पूजा, आम्ही ठरवत होतो काहीतरी. मग असं ठरलं, ओके तुम्ही काहीतरी शिकताय आणि मी येतो. मी म्हणतो अरे तुला कशी नाही स्टेप्स, चल मी शिकवतो. आणि ते करता करता मी काहीतरी वेड्यावाकड्या स्टेप्स करत आलो आणि हिने विचारलं अरे हे काय करतोयस. त्याच्यावर मी सहज इम्प्रॉम्प्टू उत्तर दिलं की डान्स तर माझ्या अंगात आहे. आणि प्रार्थना त्याच्यात खरंच फुटली आहे. म्हणजे तिला जे हसू आलंय ते प्लॅन नव्हतं, हसते, ती खरं हसते ती खरी. आणि अर्थात तिचं जे हसू आहे ते म्हणजे जगप्रसिद्ध आहे. ती हसायला लागली की ती सुरू होते तिची, हां तिचं. तर ती खरंच हसायला लागली. म्हणजे लिटरली आम्ही जर तिघांनी पण कंट्रोल नसतं केलं तर आम्हाला ते कट करावं लागलं असतं. पण ते इतकं छान जुळून आलंय. म्हणजे अजूनही तुम्ही जर सोशल मीडियावर जाऊन ते पाहिलं किंवा तुम्हाला दाखवता आलं तर त्यामध्ये कळेल की ती खरंच तोंडावर हात ठेवून ती खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करते. कारण तिला असं आलं हे नव्हतं ठरलं आपलं, तू काय अचानक गंमत केलीस. पण मला असं वाटतं की सोशल मीडियावर अशीच गंमत कदाचित जास्त आवडते आणि ती घडून जाते. म्हणजे त्याला काही प्लॅन करायची गरज नसते. आणि खरं तर ना, हे जेव्हा गाणं त्यांनी त्याच्या डोक्यात होतं सखे ग साजणी, जेव्हा त्यांनी विजय भटेनी जेव्हा ऐकवलं आम्हाला, तर तेव्हा त्याच्या डोक्यात जे होतं आणि त्यांनी कोरिओग्राफरला सांगितलं होतं त्याच्यात तो खूप क्लिअर होता की मला त्याला तर इवन हुक स्टेप पण नको होते ह्याच्यात. त्याचं असं होतं की फक्त मला त्याच्यावर तुम्ही दोघी इतक्या ग्लॅमरस दिसताय आणि दाखवायचं आहे मला, आणि इतकं वेगळंच गाणं करायचं आहे. आणि अभिजित आहे का, मग अभिजित सावंत आणि अभिजित खांडकेकर हे दोघं डान्स करतील, कोणाला मुली हिरोईन्स तर फक्त ग्लॅमर. सो हे जे शूट म्हणजे चित्रीकरण पण जर तुम्ही बघाल तर ते त्याच्या डोक्यातला कॉन्सेप्ट होता अभिला, की त्याला असंच हवं होतं. म्हणजे ॲक्च्युली तर खरं कोरिओग्राफरनी खूप स्टेप्स दिले होते आम्हाला आणि ह्या दोघांनी तर त्याचे रिहर्सल्स पण केले होते. मी पण करणार माझ्या गुडघ्यामुळे, जे मला
जमलं नव्हतं. पण त्यानंतर तो म्हणाला की नाही मला नको आहे स्टेप्स, मला फक्त तुम्ही तुमचं अपिरियन्सच इतका छान असला पाहिजे. आणि इनफॅक्ट त्याचं म्हणणं असं होतं त्यामुळे एम्फसाईज करा, म्हणजे तुमच्या कपडे तुम्ही कसे घालणार आहात, तुमचा मेकअप कसा असणार आहे, तुमचे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा. आणि त्यांनी त्यामुळे तुम्ही जर चित्रीकरणमध्ये बघितलं तर फक्त हे हुक स्टेपशिवाय बाकी कुठेही, खरं तर पूजा उत्तम डान्सर असूनही कुठेही तिचे असे डान्स स्टेप्स दिसलेले नाही आहेत. सो हे त्याची कल्पना होती की त्याला असं हवं होतं की असं काही घडावं. नाही ते खूप छान झालंय खरं तर. आणि खूप सगळेच कलर्स आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे खूप म्युझिकल पण आहे, व्हिज्युअली ती ट्रीट आहे, मग त्यात प्रेमाचे रंग आहे, त्याच्यामध्ये इमोशन्सचे रंग आहे, त्याच्यामध्ये स्ट्रगल आहे, सगळंच आहे. तर खऱ्या अर्थाने हे एक इंद्रधनुष्य आहे आणि ते आमच्या भेटीला येत आहे. सो खूप शुभेच्छा तुम्हाला या सिनेमासाठी आणि नवऱ्यासोबतच्या तुझ्या पहिल्या प्रोजेक्टसाठी थँक्यू सो मच. थँक्यू. आणि ऑल द बेस्ट. you, विनोद. खूप Thank you खूप so खूप much. यश मिळो, हाऊसफुल प्रतिसाद मिळो, ह्याच शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.